श्रीराम समर्थ काल जो भाग ऐकला होता ज्याच्यामध्ये आपण पाहिलं होतं की भगवंताने आपल्या आईला उपदेश केला होता भरपूर. काही अध्याय पूर्ण उपदेशावरतीच आहेत आणि संपूर्ण अतिशय सुंदर असा उपदेश भगवंताने आपल्या आईला केला. आणि अर्थात हा सगळा उपदेश त्याच्या आईने ऐकला आणि नंतर अर्थात ती धन्य झाली. तिने भगवंताची स्तुती केली. ती म्हणाली, भगवंता खरोखर काय तुझी माया आहे, काय म्हणू मी तुला. या जगाचे निर्मिती करणारे तुम्हीच आहात, पालन पण तुम्हीच करता, सगळं काय तुम्ही करता. या कल्पाचा अंत झाल्यावरती प्रलय झाल्यावर सुद्धा तुम्ही फक्त तिथे असता एकटेच, आणि ते पण लहान बालकाच्या रूपामध्ये अंगठा चुकत. असे तुम्ही या सर्व जगाचे करते धरते आहात आणि माझ्या गर्भामध्ये मी तुम्हाला कसं धारण करू शकले, मला खरंच आश्चर्य वाटतं. आता अर्थात ही सुद्धा आपली माया किंवा लीलाच असेल, नाही का. आणि मी धन्य झाले की तुम्ही माझ्या पोटी जन्म घेतलात. आणि आता मुख्य म्हणजे मला इतका सुंदर असा तुम्ही उपदेश केला आहे. खरोखर मी धन्य झालं. आपल्या नामामध्येच इतकी शक्ती आहे की केवळ नाम जरी घेतलं तरी आपला या नाम घेतल्याने सुद्धा कोणाचाही उद्धार होऊ शकतो. अगदी हीन जातीतल्या एखाद्या व्यक्तीचा सुद्धा, पापी व्यक्तीचा सुद्धा नक्कीच उद्धार होऊ शकतो. इतकी शक्ती आपल्या नामामध्ये आहे. तर असे आपण आहात आणि आज आपण मला इतका सुंदर उपदेश केला आहे. भगवंत म्हणाले की माते, हे माझं पण कर्तव्य होतंच. तुझी इच्छा होती आणि माझं कर्तव्य पण होतं. तेव्हा या मार्गाने तू आता वाटचाल कर. तू परमपदाला नक्की पोचशील माझ्या, यात शंकाच नाही. आणि अर्थात भगवंताने आपल्या आईचा निरोप घेतला, अनुमती घेतली आणि भगवंत निघून गेले. भगवंत निघून गेल्यावरती अर्थात देवहूतीने भगवंतांनी सांगितल्याप्रमाणे लगेच साधनेला सुरुवात केली. योगाभ्यास तिने केला बऱ्यापैकी. आणि हे सगळं करत असताना वेगवेगळ्या प्रकारे ती आध्यात्मिक अभ्यास करत होती. त्यावेळेस त्रिकाल संध्या पण ती करायची आणि सतत तिचा अभ्यास चालू होता. योगाभ्यास किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी ती करत होती. आणि हे करत असताना अर्थात तिचे जे केस होते, जे अतिशय कुरळे आणि सुंदर असे होते, त्याचं रूपांतर जटांमध्ये झालं. तिने शरीरावरती फक्त वल्कल धारण केली होती आणि तपश्चर्या अतिशय उग्र करत होती. त्याच्यामुळे तिचं शरीर अर्थात कृश झालं होतं. परंतु तिच्या संपूर्ण शरीरावरती एक प्रकारची कांती आली होती तपस्येमुळे. तिचे वस्त्र पण जीर्ण झाले होते, पण तिने तिची साधना सोडली नाही. साधना ती न थांबता आणि अतिशय तीव्रतेने करत होती. सगळं काही तिचं चालू होतं. हे करत असताना तिला थोडासा आठवण तिच्या मुलाचीच फक्त होत होती. पुत्र जो होता त्याचा थोडासा तिला वियोग झाला होता. त्यामुळे थोडंसं तिला दुःख वाटत होतं. बाकी तिची साधना मात्र अगदी छान चालू होती. आणि अर्थात साधना करता 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 तिने, जेव्हा तिला हे लक्षात आलं की पुत्रवियोगाची जी काही वेदना आहे ती माझी काही जात नाही आहे, तेव्हा तिने अर्थात भगवंतांनी सांगितलेला जो एक योग होता, ध्यानयोग, त्या ध्यानयोगाद्वारे तिने आता पुढचा मार्ग सुरू केला उपासनेचा आणि भगवंताचं ध्यान केलं तिने. आणि अर्थात ध्यान कसं करायचं याचं वर्णन आपण ऐकलेलं आहेच आहे. आणि त्याप्रमाणे जसं भगवंताने तिला सांगितलं त्याप्रकारे भगवंताचं तिने ध्यानधारणा केली. आणि अर्थात ध्यानधारणा करत करत ती त्यामध्ये पूर्णपणे लीन झाली. ध्यानधारणा केल्यामुळे अर्थात तिचं हे जे दुःख होतं ते पण गेलं. बघा, न जाणारं दुःख गेलं, हा महत्त्वाचा मुद्दा आहे. की ध्यानधारणाने तुम्हाला जी गोष्ट असं वाटतं की जरा कठीण आहे, मला विषय माझे काही असतील तर ते जाण्याचा जो मार्ग आहे तो ध्यानधारणा आहे. आणि तिने या ठिकाणी अशा प्रकारे केलं. आणि त्या सगळ्या गोष्टीमुळे तिचं चित्त जे आहे ते शुद्ध झालं. तिचं चित्त अतिशय शुद्ध झालं आणि अर्थात तिचा जीवभावसुद्धा नष्ट झाला.
आणि जीवभाव नष्ट झाला आणि अर्थात तिच्या शरीरावरच्या वस्त्राची पण तिला कुठल्याही प्रकारचं भान राहिलं नाही. वस्त्रसुद्धा गळून पडलं आणि ती या सगळ्याच्या पलीकडे गेली. ती अवधूत अवस्थेमध्ये गेली असं म्हणायला आपण हरकत नाही. आणि अर्थात तिची ही तपस्या, तिचे ध्यानधारणा सुरूच होती आणि तिला अनेक प्रकारच्या सिद्धीसुद्धा प्राप्त होत गेल्या. हे सगळं तिने ज्या ठिकाणी केलं त्या ठिकाणाला सिद्धपद किंवा सिद्धपूर या नावाने ती जागा प्रसिद्ध झाली. आणि अशा प्रकारे तिने भगवंताचं जे आहे ते ध्यानधारणा अतिशय मनःपूर्वक केली, अतिशय तीव्रतेने केली आणि लवकरच ती समाधीमध्ये लीन झाली आणि भगवंताचं परमपद तिला प्राप्त झालं. अर्थात भगवंत याआधीच निघून गेले होते आणि भगवंतसुद्धा तपश्चर्या करण्यासाठीच गेले होते हिमालयामध्ये आणि हिमालयामध्ये जाऊनच कपिल मुनींनी तपश्चर्या केली किंवा ते करत बसले. अशा प्रकारे जो अतिशय सुंदर असा उपदेश देवहूतीला कपिल मुनींनी केला होता त्या मार्गाने वाटचाल केल्यामुळे तिला जी आहे ती परमपदाची प्राप्ती झाली. हे सगळं जे आहे ते विदुराला ही सगळी माहिती मैत्रेय मुनीने दिली आणि हा सगळा संवाद संपूर्ण ऐकवला आणि शेवटी म्हणाले की हा जो कपिल मुनी आणि देवहूतीचा हा जो संवाद आहे ज्यामध्ये संपूर्ण भक्ती कशी करावी किंवा परमेश्वराची प्राप्ती होण्यासाठी काय करावं, कुठल्या कुठल्या मार्गाने करावं, हे सगळं जे काही सांगितलं आहे हे जो कोणी व्यक्ती याचं मनःपूर्वक श्रद्धेने श्रवण करतो किंवा सांगण्याचं किंवा वर्णन करण्याचं करतो काम, त्याच्यावर नक्कीच त्याला भगवंताच्या कृपेची त्याला नक्कीच प्राप्ती होते, यात शंका नाही. अशा प्रकारचं जे या अध्यायाची फलश्रुतीसुद्धा आहे असं मैत्रेय मुनीने विदुराला सांगितलं. आणि अशा प्रकारे जे आहे ते या संपूर्ण अध्यायामध्ये खूप सुंदर माहिती आपण ऐकली होती. श्रीराम समर्थ. आता आपण आपल्या आजच्या भागाकडे वळूया. श्रीराम समर्थ. श्रीराम. या पुढे काय झालं हे आपण ऐकूया. श्रीराम. याच्या पुढे जे आहे ते स्वयंभू मनु जो आहे त्याच्या कन्यांच्या वंशांचं वर्णन आहे. श्रीराम. माझा आवाज सर्वांना ऐकू येतोय का? एकदा सांगा. कोणी काय बोललं नाही. माझा आवाज ऐकू येतोय का तुम्हाला? ओके. हां, ओके. थँक्यू. श्रीराम. तर आपण जसं बघितलं की स्वयंभू मनु जो होता त्याची जी महाराणी शतरूपा, तिच्यापासून त्याला 2 पुत्र प्राप्त झाले आणि 3 कन्या झाल्या. त्यातली एक आकुती, एक देवहूती आणि एक प्रसूती. आकुतीला 2 भाऊ होते अर्थात. यांचा वंश विस्तार कसा झाला हे आपण संक्षेपाने बघणार आहोत. लक्षात ठेवा. असं तर खूप मोठी जसं सणसणावळी असे तसे भरपूर काय काय गोष्टी आहेत, परंतु आपण ज्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्याच्यातले त्याला आपण स्पर्श करूया. की हे जे वंशावळ पुढे दिले आहे त्याच्यामुळे त्याने असं दिलं आहे की प्रजापती रुची जो होता तो भगवंताचा अनन्य भक्त होता आणि त्याची जी पत्नी आहे तिच्यापासून म्हणजेच आकुतीपासून एक पुरुष आणि एक स्त्री अशी जोडी उत्पन्न झाली. त्यातला जो पुरुष होता हा म्हणजे प्रत्यक्ष भगवान विष्णू होते यज्ञस्वरूपी आणि जी स्त्री निर्माण झाली ती म्हणजे लक्ष्मीचा अंशरूप दक्षिणा हे तिचं नाव. आणि मग अर्थात स्वयंभू मुनीने ह्या आकुतीच्या आपल्या परम तेजस्वी पुत्राला आनंदाने घरी आणलं आणि दक्षिणेला मात्र रुची प्रजापतीने आपल्या जवळ ठेवलं. कारण पूर्वी जी एक पद्धत होती त्या पद्धतीप्रमाणे पुत्रिका धर्म ज्याला म्हणतात की त्या धर्माप्रमाणे कन्येला जो पहिला मुलगा होईल तो कन्येच्या पित्याने घ्यायचा अशी पूर्वी एक पद्धत होती. त्या पद्धतीप्रमाणे त्यांनी तो मुलगा जो आहे
तो आपल्याकडे घेतला आणि अशा प्रकारे त्यांनी आपला तो धर्म पाळला. पुढे यथावकाश जेव्हा ही दक्षिणा नावाची जी मुलगी होती, जेव्हा ती विवाह योग्य झाली, तेव्हा तिने अर्थात यज्ञ भगवंतालाच तिची अर्थात पती रूपाने मिळवायची इच्छा होती आणि त्याप्रमाणे त्यांनी त्यांचा विवाह घडवून दिला. लक्ष्मीनारायणचा विवाह परत एकदा झाला, पण वेगळ्या अवतारात झाला. त्यांच्यापासून पण त्यांना अनेक प्रकारचे पुत्र आणि अनेक प्रकारच्या कन्याची प्राप्ती झाली. देवहूतीच्या संदर्भात तर आपण अगोदरच ऐकले की ती कर्दमांना दिली आणि कर्दमांकडून काय झालं हे सगळी कथा तर आपण अगोदरच ऐकली. पण अजून एक जी कन्या होती प्रसूती, ही जी होती हिचा विवाह दक्ष प्रजापती आहे याच्याबरोबर झाला. अर्थात हाही एक प्रजापती होता आणि याची भरपूर अशी वंशपरंपरा आहे जी सगळी पसरलेली आहे. हे जे कर्दम मुनी होते, या कर्दम मुनींच्या ज्या कन्या होत्या त्यातल्या 9 होत्या. त्यांनी 9 अर्थात जे आहेत ते वेगवेगळ्या ठिकाणी दिल्या. त्याच्यामुळे त्यांनी असं म्हणलं आहे की या ज्या कन्या होत्या त्याच्यामध्ये मरीची नावाची जी ऋषी होती, त्यांची जी पत्नी कला म्हणजेच कर्दमांची मुलगी, हिच्यापासून 2 महत्त्वाची त्यांना आपत्ती. एक कश्यप आणि पौर्णिमा. कश्यप हे अतिशय प्रसिद्ध आहेत, पुढे होणार आहेत. त्यातला कश्यप आणि पौर्णिमा हे 2 अपत्य त्यांना झाली. त्याच्यानंतर अजूनही पुढे वंशविस्तार झाला. वंशविस्तारामध्ये एक महत्त्वाचा टप्पा होता, तो म्हणजे अत्रींची पत्नी अनुसूया. अर्थात तिच्या पोटी दत्तात्रयांचा जन्म झाला. ही कथा आपल्याला माहीत आहेच, परंतु अर्थात भागवतामध्ये थोडीशी वेगळ्या प्रकारे माहिती दिली की त्याने असं म्हणलं की ही जी अनुसूया होती तिला 3 पुत्र झाले. त्यातला एक जो होता तो दत्तात्रय होता, एक होता तो दुर्वास होता आणि तिसरा होता चंद्र, म्हणजेच अर्थात विष्णू, भगवान शंकर आणि ब्रह्मदेव. या तिघांना रिप्रेझेंट या ते 3 अवतार करत होते असं त्यांनी म्हणलं आहे. अर्थात या संदर्भात विदुराने सांगितले की मला ही माहिती सांगा की अत्री मुनींच्या घरी त्यांनी कशा प्रकारे आणि का अवतार घेतला. जसं मी म्हटलं की इथे कथा जी सांगितली थोडीशी अलीकडची कथा सांगितली आहे. प्रत्यक्षात अवतार कसा घेतला हे त्यांनी सांगितलं नाही आहे. ती कथा आपल्याला माहीत पण आणि ती वेगळी थोडीशी. त्यांनी थोडासा फोकस अलीकडे केला आहे की मुळामध्ये हे जे काय कथा पुढे घडली होती ती घडली कशी याचा त्यांनी थोडासा पार्श्वभूमी सांगितली आहे. ते म्हणाले की कसे घडले हे मी तुला सांगतो. आता अत्री जे मुनी होते त्यांनासुद्धा अर्थात आज्ञा दिलीच होती ब्रह्मदेवाने की काय संततीची उत्पत्ती कर, कारण प्रजा व्हायला पाहिजे चांगल्या प्रकारची. अत्री ऋषींना जेव्हा अशा प्रकारे ब्रह्मदेवाने सांगितलं त्यांनी विचार केला ठीक आहे आपण करूया, हरकत नाही. आपल्या पत्नीला त्यांनी बरोबर घेतलं आणि पहिलं काम काय असेल तर तपश्चर्या करायचं त्यांनी ठरवलं की संतती उत्पन्न करा. म्हणजे काय फक्त चांगली संतती झाली पाहिजे ना, नुसतीच संतती उत्पत्ती तर अशी पण झाली असती, पण नाही, संतती चांगली झाली पाहिजे. आणि म्हणून त्यांनी काय ठरवलं की तपश्चर्या करायची. म्हणून ते एका पर्वतावर गेले. अर्थात त्या पर्वतावर गेल्यावरती त्यांनी जी तपश्चर्या केली ती 100 वर्ष केली. 100 वर्ष केवळ वायू भक्षण करून, अर्थात 100 वर्ष वायू भक्षण करून आणि एका पायावर उभे राहून त्यांनी ही तपश्चर्या, किती खडतर आहे बघा, अशा प्रकारे त्यांनी खडतर अशी तपश्चर्या केली. आणि तपश्चर्या करताना मागणं काय मागितलं की जो कोणी या संपूर्ण जगाचा ईश्वर आहे त्याला मी शरण आलो आहे व त्यांनी मला स्वतःसारखे संतान द्यावे, अशी मागणी केली. संतान तर पाहिजे पण तुझ्यासारखं हवं आहे. तपश्चर्या सुरू होती. 100 वर्ष व्हायला आली. अर्थात इतकं जेव्हा तपश्चर्या होते तेव्हा अत्री मुनींच्या शरीरामध्ये प्रचंड असं तेज निर्माण झालं. प्रचंड असं तेज निघाल्यामुळे सगळी जी 3 लोक आहेत ती तप्त झाली. आणि अर्थात ह्या 3 लोकांना त्याचं तेज सहन होणं. आणि मग ब्रह्मा विष्णू महेशाने विचार केला की आता यांचं आपण मागणं मान्य केलं पाहिजे लवकरात लवकर, नाही तर त्रिलोक जे आहे ते कदाचित भस्मप होईल यांच्या तपश्चर्येमुळे.
आणि म्हणून तिघजणं जे आहेत ते या अत्री मुनींच्या आश्रमामध्ये प्रगट झाले. अर्थात जेव्हा हे अशा प्रकारे तिन्ही देव जेव्हा त्या ठिकाणी प्रसन्न झाले आणि प्रगट झाले, सगळे अप्सरा सगळे गंधर्व त्यांची स्तुती करायला लागले. अर्थात अत्री मुनींना अतिशय आनंद झाला की वा 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 वा, चला इतके मी कष्ट घेतले पण त्याचं चीज झालं. 3 देव प्रसन्न झाले एका वेळेस, एक नाही, देव 3 झाले, ब्रह्मा विष्णू महेश. आता काय कोणाची तपश्चर्या करायची गरज आहे, संपला विषय. आणि मग अर्थात त्यांनी भगवंताची पहिली स्तुती केली, भगवंताचं दर्शन घडलं, भगवंताची स्तुती केली भरपूर त्यांनी की मी सुदैवी आहे की आपण मला प्रत्यक्ष दर्शन दिलं. प्रत्यक्ष दर्शन कोणाला होत नाही, पण मला तुम्ही दिलं, तुमची माझ्या कृपाच आहे, यात शंकाच नाही आहे. ते पण 3 देवाने आपण दिलं, हे माझं अजून मोठं भाग्य आहे. अशी भरपूर स्तुती केली. पण नंतर त्यांनी एक प्रश्न हळूच विचारला. ते म्हणाले की भगवंत मला एक सांगा, मी आव्हान काय केलं होतं की बाबा या सृष्टीचा जो कोणी मुख्य देव आहे किंवा जो कोणी संपूर्ण जगाचा या त्राता आहे त्याला मी शरण आलो आहे, त्याने मला त्याच्या स्वतःसारखं संतान द्यावं असं मी एक मागणी केली होती शेवटी. तर मी ते एका भगवंताची केली होती आणि तुम्ही तर 3 जण आलात. यातला एक ईश्वरसुद्धा प्रसन्न व्हायला कठीण आहे आणि इथे तर तुम्ही 3 रूपामधले ईश्वर आहात, जे मला प्रसन्न झालात, मला दर्शन देत आहे. म्हणून मला आश्चर्य वाटतं की मी असं तर काय 3 ईश्वरांची तपश्चर्या केलेली नव्हती आणि मग मला कसं काय हे आपण 3घांनी दर्शन दिलं. मला आनंद आहे पण मला हे जरा गूढ वाटतं की असं कसं घडलं. तेव्हा ते 3 देव अर्थात हसले मनापासून आणि ते म्हणाले की काय आहे, तुम्ही जो मनामध्ये जी इच्छा ठेवली होती की हे संपूर्ण जगाचा ईश्वर कोण आहे त्याला मी शरण आलो. अरे हे सगळं जग जे आहे हे चालवण्यासाठी मला 3 रूपं घ्यावीच लागतात. फक्त निर्मिती करून चालत नाही, निर्मिती करावी लागते, त्याचं पालन करावं लागतं, त्याचा वेळोवेळी त्याचा ध्वंस पण करावा लागतो. आणि हे सगळे करण्यासाठी माझे 3 अवतार आहेत. आणि म्हणून आम्हा 3घांच्या कृपेने हे जग चालू असं समज किंवा जग आहे. त्यामुळे आम्हाला 3घांना येणं आवश्यकच होतं. तुमची जी प्रार्थना जरी अशी असली तरी पण त्यात तुम्हाला हे पूर्ण करण्यासाठी आम्हाला 3घांना येणं गरजेचं होतं, म्हणून आम्ही 3 जण आलो. त्यामुळे तुमच्या प्रार्थनेला बरोबर आता फळ मिळू शकेल. तर एकच देवाला असतं तर कदाचित हे फळ तुमचं अपुरं राहिलं असतं. तुमची तपश्चर्या जी आहे ती फलदायी नसती झाली, म्हणून आम्ही 3 जण आलो. आणि आता तुम्हाला अर्थात 3 पुत्र होतील, अर्थात आमचा अंशरूप असलेले, आणि अर्थात ते पुढे भरपूर काही करतील यात शंकाच नाही. आणि अशा प्रकारचा वर त्यांनी ह्या अत्री मुनींना आणि अनुसूयेला दिला आणि मग ते अर्थात आपल्या ठिकाणी निघून गेले. आणि अर्थात जसं आपण ऐकलं आहे की ब्रह्मदेवापासून चंद्र, विष्णूंच्या अंशापासून अर्थात दत्तात्रय आणि महादेवांपासून दुर्वास मुनी. आणि अशा प्रकारे हा अवतार येण्यासाठीची ही पार्श्वभूमी होती. असा वर आधी अत्री मुनींना मिळाला होता किंवा अनुसूयेला मिळाला होता आणि त्यानंतर पुढची कथा घडली. पण त्याआधी हे सगळं घडलेलं आहे की या ठिकाणी अवतार का घेतला, तर तशी तपश्चर्या जी आहे ती अत्री मुनीने केली होती आणि म्हणून त्यांच्या घरी त्यांनी हा अवतार घेतला, अशी ही कथा आहे. अशा प्रकारे दत्तात्रयांचा जन्म या ठिकाणी होणार होता. पुढे अजूनही काही त्यांनी लोकांचा जन्म कसा कुठे झाला सांगितलं. त्यातल्या महत्त्वाच्या गोष्टीला आपण स्पर्श करूया की अंगिरा नावाचे जे ऋषी होते, प्रसिद्ध होते, त्यांची जी पत्नी होती श्रद्धा, हिने 4 कन्यांना जन्म दिला आणि अर्थात 2 पुत्र पण तिला झाले. त्याच्यामध्ये एक जो होता त्याचं नाव होतं बृहस्पती, प्रसिद्ध. पुढे त्यांनी असं म्हणलं की स्वारोचिष मन्वंतरात ते प्रख्यात झाले. आणि पुलस्त्य जे होते, पुलस्त्य हे जे आहेत ते राक्षस कुळाचे मुख्य आहेत, लक्षात ठेवा. इथून राक्षस कुळाला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली. त्यांचं कसं आहे ते बघा की पुलस्त्य जे होते
यांना त्यांची पत्नी हविर्भूपासून महर्षी अगस्त्य आणि महातपस्वी विश्रवा नावाचे 2 पुत्र झाले. यातील अगस्त्य पुढील जन्मात जठराग्नी झाले आणि विश्रवा मुनींना इडविडेपासून यक्षराज कुबेर झाला. ही एक प्रकारे सुरुवातच होती. यक्षराज कुबेर झाला आणि नंतर दुसरी पत्नी जी होती केशिनी, हिच्यापासून रावण, कुंभकर्ण आणि बिभीषण यांचा जन्म झाला. आणि अशा प्रकारे राक्षस कुल जे आहे तेही या ठिकाणी आलं. त्यांच्यामध्ये देवअंश पण होता, त्यांच्यामध्ये ऋषी अंश पण होता आणि राक्षस वंशात ते जन्माला झाले होते. अशा प्रकारे हे थोडंसं हायब्रिड होतं. आणि अशा प्रकारे हे 3 अवतार म्हणा किंवा हे 3 राक्षस कुळामध्ये जन्माला आले. शापाचा परिणाम होता अर्थात. त्याच्यानंतर महत्त्वाचा उल्लेख आणखीन एक आहे की तो म्हणजे क्रतू नावाचा जे ऋषी होऊन गेले त्यांची पत्नी क्रिया होती. तिला 60,000 ऋषींना तिने जन्म दिला. ते वालखिल्य या नावाने प्रसिद्ध आहेत. त्याचं वर्णन भागवतामध्ये एका अध्यायामध्ये आहे की हे वालखिल्य ऋषी कशा प्रकारे असतात आणि कशा प्रकारे ते सूर्याच्या यात्रेमध्ये कसे ते पुढे असतात याचं वर्णन पुढे एका अध्यायामध्ये येणार आहे. ते वालखिल्य नावाचे हे जे 60,000 ऋषी आहेत जे त्यांना तिने जन्म दिला क्रिया नावाच्या ह्या मुलींनी. नंतर अजून एक प्रसिद्ध अशा स्त्रीचा उल्लेख येणार आहे. ती म्हणजे अरुंधती. वशिष्ठ मुनी, ब्रह्मर्षी वशिष्ठ मुनी यांची पत्नी अरुंधती, हिचा पण उल्लेख पुढे आहे. ही अर्थात वशिष्ठांची पत्नी होती. हिच्यापासून अर्थात 7 ब्रह्मर्षींचा जन्म झाला. त्यांची नावं त्यांनी दिली आहेत. त्याच्यानंतर एक महत्त्वाचे ऋषी होते ते म्हणजे भृगू. भृगूंचंही नाव आपण ऐकलेलं आहे की भृगू मुनी जे आहेत त्यांनीच परीक्षा घेतली होती की कोण देव जास्त सत्व आहे ज्याच्याकडे किंवा कुठला देव जास्त योग्य आहे, ते हे ऋषी आहेत. तर हे जे भृगू ऋषी होते यांना ख्याती नावाची पत्नी होती. तिच्यापासून त्यांना 2 पुत्र झाले, धाता आणि विधाता, आणि एक पत्नी झाली, एक कन्या झाली. आणि या कन्यांपासून त्यांना मृकंड आणि प्राण नावाचे 2 पुत्र झाले. आणि त्याच्यातल्या मृकंडापासून मार्कंडेय हे निर्माण झाले. मार्कंडेय ऋषी आपल्याला माहिती आहे, त्यांचं कथा आपल्याला माहिती आहे. पुढे भृगूंचा एक मुलगा होता कवी नावाचा. त्याचा जो पुत्र होता एक, त्याचं नाव होतं शुक्राचार्य. भगवान शुक्राचार्य तरी म्हणलं. हे अर्थात राक्षसांचे गुरु. यांचा जन्म अर्थात भृगूंच्याच पुत्राच्या पोटी झालेला आहे. आणि अशा प्रकारे हे सगळे महत्त्वाचे जे काही गोष्टी आहेत यांची सुद्धा उत्पत्ती अशा प्रकारे झालेली आहे. दक्ष प्रजापती जो होता याने अर्थात मनुची जी मुलगी होती प्रसूती हिच्याशी विवाह केला होता. तिच्यापासून अर्थात त्याला 16 कन्या उत्पन्न झाल्या. आणि मग दक्षाने त्यातल्या 13 मुलींचा धर्माशी विवाह करून दिला. एक कन्या जी आहे ती अग्नीला दिली आणि एक जी आहे ती पितृगणांना दिली. आणि उरलेली जी एक होती तिचा विवाह भगवान शंकरांबरोबर झाला. अशा प्रकारे त्यांनी आपले सर्व मुलींचा विवाह करून दिला वेगवेगळ्या ठिकाणी. त्याच्यामध्ये एक महत्त्वाचा जन्म एका मुलीच्या पोटी झाला. मूर्तिदेवी नावाची जी मुलगी होती तिच्या पोटी नर आणि नारायण या ऋषींचा जन्म झाला. म्हणजेच भगवंताचीच हे रूप होती. आणि जेव्हा हा जन्म झाला तेव्हासुद्धा अर्थात सर्वच देव आनंदित झाले. गंधर्व किन्नर गाऊ लागल्या, अप्सरा नाचू लागल्या. अर्थात जेव्हा जेव्हा भगवंतांनी ज्या कुठल्या प्रकारे अवतार घेतल्या प्रत्येक वेळेस हे आनंदोत्सव झालेला आहे. आणि अशा प्रकारे नर आणि नारायण यांचासुद्धा जन्म झाला होता. मूर्तिदेवी नावाची त्यांची आई होती. अर्थात हे नरनारायण जे आहेत हा त्यांचा पहिला जन्म. त्याच्यानंतर पुढच्या जन्मामध्येच ते अर्थात भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुन या रूपाने पुढे अवतीर्ण झाले. हा त्यांचा नेक्स्ट अवतार होता. अशा प्रकारे जी आहे ती
त्यांची संतती अशी जी ती भरपूर अशी उत्पन्न झाली, वेगवेगळ्या मुलींपासून वेगवेगळ्या प्रकारची संतानं त्यांना झाली, असं सगळं वर्णन भागवतामध्ये आहे. त्यामध्ये जसं आपण ऐकलं की दक्षाने आपल्या सगळ्या मुली, काही 13 मुली इकडे दिल्या, अजून काही अग्नीला एक दिली, एक पित्र्याला दिली, आणि एक जी होती ती भगवान शंकरांना दिली, जिचं नाव होतं सती. ही जी सती होती तिने स्वतःहून महादेवांना पसंत केलं. महादेवांबरोबर दक्षाने काही ठरवून लग्न नाही केलं. जसं धर्माला त्याने एवढ्या मुली दिल्या किंवा बाकी लोकांना एक एक मुलगी दिली, पण ती त्यांनी ठरवून दिली. परंतु या मुलीचं लग्न मात्र जे आहे ते त्या मुलीने सांगितलं की मला करायचं त्यांच्याशीच लग्न मी करणार, तुम्ही मला ठरवू नका कुठे जायचं, मी माझ्या आवडीचा पती शोधणार किंवा शोधलेला आहे. तेव्हा त्याला खूप राग आला की मी सगळ्यांची लग्न ठरवतोय, मला तुझं भलं वाईट माहिती आहे, आणि असं असताना तू अशी कोण मोठी लागून गेलेस. परंतु सती थोडी हट्टी होती. सती म्हणाल, नाही बाबा, माझी इच्छा आहे की मी माझ्या पसंतीच्याच मुलाबरोबर लग्न करेन. म्हणलं कर, सांग तुला कोण पसंत आहे. आणि जेव्हा तिने सांगितलं की मला भगवान शंकरांशी करायचं, तेव्हा त्याला काय तिचा चॉईस आवडला नाही. मनामधून दक्ष प्रजापती काही फार खुश नव्हते, परंतु आपल्या मुलीची इच्छा होती आणि मग काय करणार, इच्छा आहे म्हणल्यावर करावं लागेल. आजच्या भाषेत आपलं लव्ह मॅरेज होतं त्यांचं, अर्थात त्याची पातळी खूप वरची होती, तो भाग वेगळा आहे, परंतु आजची भाषा आपली ही आहे. आणि अशा प्रकारे भगवान शंकराशी त्यांनी विवाह लावून दिला, पण तो नाखुशीनेच दिला. तो काय भगवान शंकरावर काही फारसा खुश नव्हता, कारण त्याला असं वाटत होतं मी कुठे आणि ते कुठे. मी दक्ष प्रजापती आहे, सगळ्या जगाचं निर्मिती समजा माझ्याकडून होते, सगळे जगातले वंशावळ माझी आहे, माझी इतकी योग्यता आहे, आणि हा कोण माणूस आहे, हा कसला देव हिने निवडला काय माहिती, काय बघितलं भगवान याने, असं त्याने मनात नक्कीच म्हटलं असेल. आणि म्हणून तो खुश नव्हता. परंतु नाईलाजास्तव त्याने तिचा विवाह महादेवांबरोबर करून दिला. परंतु गंमत अशी घडली की ती खूप चांगली होती, ती भगवंताच्या अर्थात शंकराची सेवा पण ती खूप चांगली करायची. परंतु अशा काही गोष्टी घडल्या की ज्यामुळे तिने मध्येच आपलं शरीर सोडून दिलं. त्यामुळे कुठल्याही प्रकारची संतती त्याला झाली नाही पुढे. भगवान शंकर आणि सतीचा विवाह होऊन सुद्धा कुठल्याही प्रकारची संतती त्याने झाली नाही, कारण तिने मध्येच तारुण्य अवस्थेमध्ये योगमार्गाने आपलं शरीर जे आहे ते सोडून दिलं, आणि त्यामुळे संतती मात्र झाली नाही. असं जेव्हा माहिती जेव्हा दिली मैत्रेयाने, तेव्हा विदुरांना जरा आश्चर्य वाटलं. विदुर म्हणाले, मला खरंच ही गोष्ट समजली नाही नीट, की दक्ष प्रजापती जो होता तो तर खूप चांगला होता, त्यांनी आपल्या सगळ्याच मुलींवर चांगलं प्रेम केलेलं आहे. मग अशी कुठली गोष्ट घडली की सतीला राग यावा, आणि अशी कुठली गोष्ट की घडावी की ज्याच्यामुळे तिने शरीराचा त्याग करावा तारुण्यामध्ये. इतका चांगला पती तिला मिळाला होता महादेवांसारखा, आणि असं असताना पण तिने असं का केलं. आणि तुमच्या माहितीप्रमाणे असं दिसतं की विवाह जरी करून दिला तरी पण दक्ष काय आपल्या या जावयावर काही विशेष खुश नव्हता, आणि त्यामुळे कदाचित असेल की सतीला थोडासा ही गोष्ट आवडली नसेल. मग असं कसं त्यांनी केलं. शेवटी जरी जावई आवडणारा नसला तरी पण मुलीसाठी आपण त्याला ॲक्सेप्ट करतोच नाही का. प्रॅक्टिकली पण बघतो, लव्ह मॅरेज होताना कधी कधी घरून विरोध असतो सुरुवातीला, परंतु नंतर आपण लग्न झाल्यावर ॲक्सेप्ट करतोच त्या जावयाला, भले आपल्या ज्ञातीचा असतो नसतो जे काय असेल ते. कारण काय की शेवटी आपली मुलगी दिली, चला जे झालं गेलं विसरून जातो आपण, असा तर रिवाज आहेच आहे. आणि म्हणून विदुराने विचारलं मैत्रिणी मुलीने की मुलीवर मला हे सांगा की लग्न तर करून दिलं होतं त्याने, मग असं कसं घडलं. महादेवांसारखा वर मिळाला असताना सुद्धा अशी कुठली गोष्ट घडली की ज्यामुळे सतीने देहत्याग करावा, याचं मला आश्चर्य वाटतं. तेव्हा ही काय गोष्ट होती मला आपण सांगू शकाल का.
असा द्वेष का निर्माण झाला किंवा असा राग तिला का आला, हे मला ऐकून घ्यायला आवडेल. त्या मैत्रेय मुनी म्हणेल, जरूर ऐक विदुरा, हे काय घडलं ते मी तुला नक्की सांगतो. आणि मग त्याने सांगायला सुरुवात केली. ते म्हणाले, असं झालं एकदा की प्रजापतीने अर्थात मोठा यज्ञ एकदा आखला होता. दक्ष प्रजापतीने अर्थात प्रजापतीने यज्ञ ठेवला म्हटल्यावर सगळे मोठे मोठे ऋषी मुनी, सगळे देव देवता, कोण नाही आलं. सगळे लोक तिथे आले, सगळे देव आले सगळे. आणि अर्थात दक्ष जे आहे ते दक्षसुद्धा त्यावेळेस तिथे आले. ते अर्थात काही कामामध्ये होते, पण तिकडनं जेव्हा ते या सभेत आले, त्या सभेत आल्यावरती तिथे असलेले सगळी लोक जे आहेत ते दक्षांना बघितल्यावरती उठून उभे राहिले आदरपूर्वक. फक्त 2 देव उभे राहिले नाहीत, बाकी सगळे ऋषी मुनी जे काय होते सगळे देव सगळे उभे राहिले. 2 देव होते, कोणते? ब्रह्मदेव आणि महादेव. हे 2 देव सोडून बाकी सगळे देव जे आहेत ते आसनावर उभे राहिले आणि त्यांचा आदर केला दक्ष प्रजापतीचा. अर्थात दक्ष प्रजापतीला खूप आनंद झाला की चला, एवढा रिस्पेक्ट मला मिळतोय, आनंद झाला. दक्षाने महादेवांना सुद्धा प्रणाम केला, त्यांची आज्ञा घेतली आणि आसनावर बसले ते. पण त्यांना हे लक्षात आलं की ब्रह्मदेव उठले नाहीत, पण माझे जावईसुद्धा उठले नाहीत. महादेव असतील महादेव, परंतु माझे जावईच आहेत ना, माझी मुलगी तर त्याने दिली आहे ना. हा सुद्धा असाच बसून राहिला माणूस, हा अजिबात हल्ला नाही, माझा काहीच त्याने आदर केला नाही. सगळी लोक उभे राहिली आणि हे काय उभे राहिले नाही. ही काय गोष्ट त्यांना फार आवडली नाही, त्यांना अजिबात आवडली नाही. त्यांनी अत्यंत संतप्त नजरेने त्यांनी बघितलं महादेवांकडे. महादेव शांत होते, महादेव काही बोलत नव्हते. त्याचा त्यांना अजून जास्त राग आला आणि मग त्यांचा तोल सुटला. आणि मग ते काय म्हणाले ते ऐका. सर्व जमलेल्या ऋषी मुनी देवांसमोर ते म्हणाले, ऐका मी काय म्हणतो ते ऐका. आणि जे मी काय आता म्हणतो आहे, जे काही मी बोलतो आहे ते अज्ञानाने किंवा द्वेषाने म्हणत नाही, मी शांतपणे म्हणतोय, अगदी विचारपूर्वक जे काय आहे ते आता मी बोलतोय. हे महत्त्वाचा भाग आहे. मी रागाच्या भरात बोलत नाही आहे, मी अतिशय विचारपूर्वक आणि शांत चित्ताने सांगतोय, ऐका काय म्हणतोय. म्हणजे हा जो समोर बसलाय ना, अर्थात बोट महादेवांकडे, हा जो इथे बसलाय ना, हा एक निर्लज्ज असा व्यक्ती आहे. लोकपाल लोक त्याला म्हणतात, पण लोकपालचं जे काही चारित्र्य असायला पाहिजे त्याला हा कलंक आहे. याला अतिशय घमेंड आहे. याचा अवतार बघा तुम्ही कसा आहे तो, माकडासारखे डोळे त्याचे. याचा अवतार बघा काय तो. या अशा घाणेरड्या अवतारात असलेल्या की ज्याने आपल्या संपूर्ण शरीरावरती अपवित्र असं चितेवरचं भस्म लावलंय, गळ्यामध्ये माणसांच्या मुंडक्याच्या माळा आहेत, शरीरावर हाडाचे दागिने घातलेत. याची राहायची जागा कुठली? तर स्मशान. याचे अनुयायी कोण? तर भूत प्रेत. असला हा लोकपाल. याचं नाव आहे शिव, पण हा आहे अशिव. शिव म्हणजे पवित्र आणि लावला म्हणजे अपवित्र. तर हा शिव फक्त नावाला आहे, प्रत्यक्षामध्ये हा अशिव आहे, ज्याला स्पर्शच करू नये. इतका हा अमंगल आहे. तमोगुण तर याच्यामध्ये ठासून भरलेत. अहो, फक्त आणि फक्त या ब्रह्मदेवांच्या मुळे मी माझ्या अतिशय सुंदर अशा माझ्या मुलीचा विवाह याच्याबरोबर केला. अन्यथा याची कुठूनच पात्रता नाही माझ्या मुलीशी लग्न करायची. इतकी सुंदर आणि चांगली मुलगी माझी, काय बाईने भुरळ घातली भगवान जाणे. काय केलं माहीत नाही, माझ्या मुलीला पण तोच आवडला नेमका. तरी पण मी विरोध केला होता. तिला म्हणलं, अगं तुला काय समजतंय का, हा कोण आहे?
याचा वेश बघ, याचं आचरण बघ, काय कुठे राहतो हा, कुठे मी प्रजापती आणि हा स्मशानात राहणारा भडंग भिकारी, कुठे तू कोणाशी लग्न करतेस, काय समजते का? पण काय करावं, माझ्या मुलीने हट्ट घेतला तरी पण मी आग्रही होतो नाही करायचा, परंतु मध्यस्थी पडले ब्रह्मदेव. ते आले मध्ये म्हणे अहो जाऊ द्या करून द्या लग्न, सतीची फार इच्छा आहे, चांगलं आहे तसं काय दिसतो वरून पण असं नाही, चांगलं आहे. अशा प्रकारे रदबदली केली आणि माझा हा असा भीडस्त स्वभाव, आणि म्हणून त्या ब्रह्मदेवांच्या सांगण्यावरून मी असा हा जो भूतांचा नायक किंवा सरदार, आचारहीन आणि दुष्ट असा जो आहे, किंवा अजून एक उपाधी लावायची इच्छा होती त्याला, की ज्याला अजिबात कसं लोकांबरोबर वागायचं हे समजत नाही, आचारहीन आहे, कुठल्याही प्रकारचं त्याला हे माहीत नाही की कोणाशी कसं वागावं, आपल्या भाषेत मॅनरलेस असा हा माणूस इथे बसलाय. आणि अशा ह्या व्यक्तीला मी माझी सुंदर कन्या दिली. किती मला पश्चाताप होतोय, आता काय करावं. आणि अशा प्रकारे हा दक्ष जो आहे तो सर्वांसमोर महादेवांची निंदा करतो. इतकी त्याने निंदा केली की ते ऐकलं असतं तर कोणाला राग असतं. आपली जर इतकी निंदा कोणी केली तर आपण शांत बसू का? नाही बसणार. पण भगवान शंकर अतिशय शांत बसले होते. आणि हे बघितल्यावर त्याला अजून राग आला. त्याला असं अपेक्षा होती की भगवान शंकर काहीतरी उत्तर देतील, मग मी त्यांना अजून प्रत्युत्तर देईन. पण भगवान शंकर शांतपणे बसले होते. तेव्हा त्याचा पारा आणखीन चढला. आणि मग त्याने अर्थात विचार केला की याला आपण शापच देऊया. आणि हातात पाणी पण घेतले त्यांनी शाप देण्यासाठी. आणि दक्ष काय म्हणाले, हा महादेव देवांमध्ये अत्यंत अधम आहे. आता मी याच्या पुढे त्याला असा शाप देणार आहे की सर्व देवांना जो आहे यज्ञामध्ये हविभाग मिळतो. बरोबर, प्रत्येक देवाचा हविभागाचा हिस्सा ठरलेला आहे. जेव्हा आपण हवन करतो तेव्हा ज्या ज्या देवतेच्या नावाने आपण हवन करतो त्या त्या देवतेला ते मिळतं यज्ञाच्या द्वारे. परंतु आता मी हा जो शाप देतो त्या शापामुळे यज्ञातून या महादेवाला कुठल्याही प्रकारचा भाग मिळणार नाही. कुठलंही हविद्रव्य याच्या नावाने जरी अर्पण केलं तरी यज्ञामधून याला काहीही मिळणार नाही, असा शाप मी तुम्हाला देतो. असा शाप त्यांनी महादेवांना सर्वांच्या समोर दिला आणि सभेच्या बाहेर तो निघून गेला. इतकं सगळं झालं तरी महादेव शांत. महादेव शांत बसले होते. पण दक्षाने जेव्हा अशा प्रकारे शाप दिला तेव्हा नंदी जो होता त्याला मात्र फार राग आला. त्याला आपल्या ह्या स्वामींचा अशा प्रकारे झालेला अपमान सहन झाला नाही. तो अतिशय संतापला आणि त्यांनी शाप दिला, प्रतिशाप दिला. तो म्हणाला की जो या मर्त शरीराचा अभिमान बाळगून कोणाचाही द्रोह न करणाऱ्या भगवान शंकरांचा द्वेष करतो तो भेदबुद्धीचा मूर्ख दक्ष तत्वज्ञानाला विन्मुख राहील. आणि त्याच्या पुढे काय होणार आहे, त्याच्या पुढे हा ज्या प्रकारे वागला आहे, पशुतुल्य यांनी वर्तन केलंय, देवतुल्य नाहीच, मानवतुल्य पण नाही, पशुतुल्य वर्तन यांनी केलंय. आणि हा अत्यंत स्त्रीलंपट सुद्धा आहे. आणि म्हणून मी याला शाप देतो की लवकरच याचं तोंड बोकडासारखं होईल. हा शाप मी त्याला देतो. त्याच्या पुढेही तो आणखीन काही गोष्टी म्हणाला की त्यांनी दक्षाला शाप दिलाच दिला, पण त्याच्या पुढे जाऊन त्याने अजून काही शाप दिला. आणि तो शाप त्याने जो दिला तर ब्राह्मणांना दिला. कारण तिथे अनेक ऋषी बसले होते जे शांतपणे बघत होते. अर्थात त्यांच्या तसं काही इन्व्हॉल्वमेंट नव्हती, परंतु नंदीने शाप देताना त्यांना पण दिला. आणि त्यांनी शाप बघा कशा प्रकारे ते काय म्हणाले नंदी की शंकरद्रोही कर्माच्या जाळ्यात अडकून राहत हे लोक, हे ब्राह्मण लोक भक्ष अभक्षाचा विचार सोडून केवळ पोट भरण्यासाठी विद्या तप आणि व्रताधिकांचा आश्रय घेऊन तसेच धन शरीर आणि इंद्रियाच्या सुखाला सुख मानून त्यांचे गुलाम होऊन जगात
भीक मागत भटकत राहोत. काय शाप दिला बाबा. त्या शापाचा परिणाम काही अंशी घडला आहेच ना कलियुगात तरी, की ब्राह्मण अभक्ष्य भक्षण करू नये, पण करू लागलेत ना. अभक्ष्य भक्षण करतात कितीतरी लोक. अनेक गोष्टी ज्या नाही करायला पाहिजे त्या करणारे लोक आहेतच ना, कारण हा शाप आहे. शिवाय त्याने हेही सांगितलंय की कदाचित त्यांना पैशाचं खूप मागे जातील कदाचित, असंही सांगितलंय. इतकंच नाही तर त्यांना दारिद्र्यसुद्धा पकडेल, ते भीक मागत फिरतील असं म्हटलं आहे. म्हणून पूर्वीच्या ज्या कथा आहेत त्याच्यामध्ये नेहमी असं वर्णन असतं की एक राजा होता, त्याला राणी होती, त्या नगरीत एक ब्राह्मण राहत होता, तो अतिशय गरीब होता. असं वाक्य बऱ्याच ठिकाणी येतं, कारण हा शाप पण होता. या शापामुळे पण त्यांनी असं म्हटलं की तुमची दशा अशी खराब होईल, भीक मागायची पाहिजे तुमच्यावर, असा एक शाप दिला होता. आणि अर्थात या शापातला बराचसा भाग जो आहे तो अर्थात लागू झालेला आहे. आणि अशा प्रकारे त्यांनी हा घनघोर असा शाप दिला संपूर्ण ब्राह्मण कुलाला, की सर्व तिथे उपस्थित असलेल्या सर्व ऋषीमुनींना हा शाप लागू झाला. खरं पाहिलं तर त्यांनी काय अपराध केलेला नव्हता, परंतु नंदीला राग आला की माझ्या स्वामींचा एवढा अपमान झाला आणि कोणीच कसं मध्ये आलं नाही. दक्षाला कोणीच कसं थांबवलं नाही, निदान या ऋषीमुनींनी थांबवावं अशी त्याची अपेक्षा होती. पण ऋषीमुनी शांत बसून राहिले होते. त्यांनी काहीतरी विचार केला असेल की कदाचित भगवान शंकर जर काही बोलत नाही तर आम्ही काय बोलावं. भगवान शंकर शांतच बसले होते. हे सगळं होऊन सुद्धा नंदीने शाप दिला तरीसुद्धा भगवान शंकर शांतच होते. अर्थात जेव्हा अशा प्रकारे ब्राह्मण कुलाला त्यांनी शाप दिला तेव्हा भृगु मुनींना खूप राग आला. आणि भृगु मुनी ते जे आहेत त्यांनी त्याला प्रतिरूप असा एक शाप दिला की तुम्ही मला शाप देताय, आमच्या लोकांना आम्ही तुम्हाला शाप देतो. आणि त्यांनी शाप दिला. त्यांनी काय शाप दिला बघा, की जे लोक शैवपंथी आहेत आणि जे त्यांचे अनुयायी आहेत ते सर्व शास्त्रांच्या विरुद्ध आचरण करणारे आणि पाखंडी होत, पवित्र आचाररहित, मंदबुद्धी, जटा, राख आणि हाडे धारण करणारे, तसेच मद्याला पवित्र मानणारेच शैव संप्रदायाचे अनुयायी होत. बघा काय शाप दिलाय, की शैव पंथाचे जे कोणी फॉलोअर्स असतील, जे भगवान शंकरांना फॉलो करतात खऱ्या अर्थाने, ते असे होत की मद्याला ते पवित्र मानू शकतात. अर्थात याच्यामध्ये जी लोक थोडीशी वेगळ्या प्रकारची साधना करतात, काळी साधना ज्याला आपण म्हणतो, ती लोक हे सगळं करतातच ना. ते मद्याला पवित्र मानतातच. ते स्मशानात जाऊन साधना करतात, ते भूतप्रेतांना प्रसन्न करतात, वेताळाला प्रसन्न करतात. आणि या सर्वांचा अर्थात नायक जो आहे तो भगवान शिवशंकरच आहेत ना. प्रेतगणांचे नायक तेच तर आहेत. पण असा शाप लागल्यामुळे ही सगळी जी लोक आहेत ती अपवित्र गोष्टीलाच पवित्र मानतील असा शाप त्यांनी दिला. सगळे शैवपंथी असे होत असा त्यांनी शाप दिला. ते म्हणाले की तुम्ही वेदांची निंदा केली, सर्व ब्राह्मणांची, सर्व ऋषींची तुम्ही निंदा केली. याच्यावरून स्पष्ट होतं की तुम्ही पाखंडीच आहात सगळे. अहो, वेदमार्ग श्रेष्ठ मार्ग आहे, तो लोकांच्या कल्याणाचा मार्ग आहे. अनेक लोक त्या मार्गावरून पुढे गेलेत. हा मार्ग पण भगवान विष्णूंचा आहे. तुम्ही अशा प्रकारे जे काही वर्तन केलं, अशा प्रकारचा जो शाप दिला, त्याचा अर्थ तुम्ही वेदांची निंदा केली आहे आणि म्हणून तुम्ही पाखंडीच समजले जाल. तुमच्या मार्गाने जे लोक जातील त्याच्यापासून इतर लोक लांबच राहतील, कारण ही विद्या अर्थात अशा प्रकारची साधना स्मशानातच केली जाते, किंवा एक्झॅक्टली रिव्हर्सच आहे ना. सगळी साधना 12 नंतर सुरुवात होते. अघोरी साधना, अघोरी साधनेचं सुरुवातच रात्री होते. संध्याकाळ झाल्याशिवाय त्यांना काही करताच येत नाही. सूर्य अस्त झाल्याशिवाय काय होत नाही. आणि आपली साधना जी आहे ती सूर्य उगवतानाच सुरू होते, ब्रह्ममुहूर्ताला सुरू होते, सूर्य उगवता. आणि सूर्यजलाचं फार महत्त्व आहे आपल्या साधनेमध्ये. सूर्य ही शक्ती आहे गायत्रीची.
म्हणून तर त्यांनी म्हणलं की तुम्ही सगळं जे आहे ते पाखंडी मार्गाने जाल आणि पाखंडी म्हणून तुम्ही ओळखले जाल. अशा प्रकारचा शाप भृगूंनी पण दिला. हे सगळं सुरू आहे. एकामागे एक शाप देत आहेत. दक्ष जे आहेत ते काहीतरी बडबडत आहेत, भगवान शंकरांविषयी उलटसुलट बोलत आहेत. बोलून 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 झाल्यावरती शाप देत आहेत आणि निघून जात आहेत. त्याच्यानंतर राग येऊन नंदी जो आहे त्याने अनेक प्रकारे शाप दिला. त्यात त्यांनी दक्ष प्रजापतीला पण शाप दिला की बाबा तू जो आहेस तो तुझं लवकरच मस्तक हे एखाद्या बोकडासारखं होईल असा शाप दिला. हे सगळं झालं तरी भगवान शंकर शांत आहेत आणि शेवटी भृगु ऋषींनी शाप दिला. अशा प्रकारे 3 शाप जे आहेत ते शापवाणी जे आहेत ते भगवान शंकरांसमोर उच्चारला गेला. पण जेव्हा भृगु ऋषींनी अशा प्रकारची ही वाणी उच्चारली किंवा असा शाप दिला तेव्हा मात्र भगवान शंकर थोडेसे खिन्न झाले. त्यांना थोडंसं वाईट वाटलं. तरी पण त्यांनी आपलं मौन सोडलं नाही. त्यांनी आपलं मौन सोडलं नाही. मात्र ते तिथून निघून गेले. मात्र ते तिथे आता थांबले नाहीत. आणि अशा प्रकारे हे अतिशय वाईट प्रकारची घटना चांगल्या ठिकाणी घडली. खरं पाहिलं तर त्या ठिकाणी यज्ञ होत होता आणि त्या ठिकाणी अनेक ऋषीमुनी जमले होते, अनेक देव आले होते, ब्रह्मदेव स्वतः होते. परंतु या ठिकाणीच ही नको असलेली गोष्ट घडली. शाप सगळे दिले गेले आणि भगवान शंकर मात्र त्या ठिकाणून निघून गेले. आणि अशा प्रकारे ही घटना या ठिकाणी घडली. भगवान शंकर जरी निघून गेले तरी तो यज्ञ मात्र त्यांनी जो आहे तो पूर्ण करायचा ठरवला. दक्ष प्रजापती म्हणाले की आपण यज्ञ करायचा, यज्ञाचा काय प्रश्न येत नाही, जाऊ दे, हे असले काय नसले काय आपल्याला काय फरक पडतोय, त्यांच्याशी आपल्याला काय लेणं घेणं नाही आहे. आता त्यांना हवी दव्यासुद्धा मिळणार नाही. मी शाप दिलेला आहे की याच्यापुढे यांना यज्ञातला कुठलाही भाग द्यायचा नाही. त्यामुळे त्यांना आता काही द्यायचं पण नाही मला. मग निघून गेले तरी काय फरक पडतो. हां, त्यांना हवी दव्य द्यायचं असतं तर बरोबर त्यांचं महत्त्व आहे त्यांच्या उपस्थितीचं. पण आता मी त्यांना बहिष्कृत केलं शाप देऊन, त्यामुळे ते निघून गेले हेच चांगलं झालं असं दक्ष प्रजापतीला वाटत होतं. आणि त्यामुळे तो म्हणला आता काय नाही, गेले ते गेले, बरं झालं, चला येऊ दे शाप, कोणाला काय द्यायचं तो, आपण आपला यज्ञ करूया. आणि हा यज्ञ काय साधा नाही आहे, 1000 वर्ष यज्ञ चालणार आहे. तेव्हा आपण हा यज्ञ पूर्ण करायचाच आहे. आणि अशा प्रकारे त्यांनी तो यज्ञसुद्धा पुढे त्यांनी केला, नाही असं नाही. परंतु या सगळ्या घटनेतून पुढे काय होणार होता याचा विचार दक्षाने अजिबात केला नाही. त्याच्यावरती कुठलाही परिणाम घडला नाही की काय शाप दिला आहे, त्या शापाचा काय परिणाम होऊ शकतो, त्याला काहीही वाटलं नाही. कारण त्याला अहंकार होता की मी प्रजापती आहे आणि मीच एक प्रमुख असा देव आहे आणि त्यामुळे जे काय घडलं ते उचितच घडलं. किंबहुना मी महादेवांना त्याची जागा दाखवली. किंबहुना त्यांच्या मनामध्ये राग होताच भगवान शंकरांविषयी. आणि त्यांनी विचार केला की व्यक्त करायची एक संधी मिळालीच आहे, कशाला सोडायचं या माणसाला. आणि असा विचार करून त्यांनी सगळा जो काही रोष होता तो या ठिकाणी व्यक्त केला. आणि त्याचा परिणाम अर्थात आपण बघितलं की शापामध्ये रूपांतर झालं, पण त्याला काही फरक पडला नाही. आणि अशा प्रकारे हे सगळं या ठिकाणी घडलं. हे सगळं घडलं त्याच्यानंतर बराच काळ निघून गेला. ब्रह्मदेवानी दक्षाला काम दिलंच होतं. प्रजापती होताच तो अधिकृत, पण त्याला त्यांनी नेमलं परत यथा वेळेस. आणि पुढे मग आणखीन बऱ्याच गोष्टी घडल्या. आणि पुढे त्यांनी ब्रह्मदेवाने त्याला सांगितलं की मी तुला काही गोष्टी सांगतो त्या कर, आणि त्या गोष्टी करशील तर तू तुझं कर्तव्य छान पार पडू शकशील. तेव्हा मी सांगतो तसं काही गोष्टी कर. आता तुला मी अधिकृतपणे प्रजापतींचा अधिपती नियुक्त केलेला आहे, तेव्हा काही यज्ञ तू कर आणि ते यज्ञ केल्यानंतर मग तुला बऱ्याच गोष्टीचा लाभ होईल. तर म्हणलं ठीक आहे, यज्ञ करायला माझे कधीच नाही म्हणत मी, आणि ब्रह्मदेवाला तो मानायचाच प्रश्नच नाही आहे. त्यामुळे तो म्हणलं मी जरूर सगळे यज्ञ करीन,
पहिला त्यांनी एक यज्ञ केला वाजपेय नावाचा. तो यज्ञ केला. अर्थात यज्ञ करताना भगवान शंकर सोडून बाकी सर्वांना त्यांनी त्याचा हविद्रव्याचा भाग दिला. भगवान शंकरांना अजिबात दिला नाही. तो म्हणला आता यांना मी शाप दिलेला आहे, यांना काही देणार नाही, आता यांची लायकी हीच आहे. अशा प्रकारे त्यांनी एक यज्ञ पार पाडला. त्यानंतर अजून एक यज्ञ करायचा होता. महायज्ञ होता तो बृहस्पती उत्सव नावाचा. हा महायज्ञ सुद्धा करायला पाहिजे असं त्याला अर्थात ब्रह्मदेवाने सुचवलं होतं. आणि त्यांनी सांगितलं की यज्ञ कसा करायचा, काय करायचा. तर म्हणले हा काही साधा यज्ञ नाही, हा महायज्ञ आहे. तेव्हा हा कसं करायचं ते तुला मी सगळं सांगतो, त्याप्रमाणे सगळी तयारी कर आणि यथासांग तयारी करून मस्तपैकी यज्ञ कर. अर्थात ब्रह्मदेवाने सांगितल्यावरती त्याने आनंदाने तो यज्ञ करायचं ठरवलं आणि त्याप्रमाणे त्यांनी प्रचंड तयारी केली. आणि मग तो यज्ञ त्यांनी कसा केला, त्याच्यासाठी काय तयारी केली आणि त्यांनी त्यात पुढे काय घडलं, हा खूप महत्त्वाचा भाग आहे. ती पुढे सगळी कथाच आहे की कशा प्रकारे त्याच्या यज्ञात काय झालं. आणि हा सगळा जो भाग आहे तो अर्थात आपण आपल्या पुढल्या भागामध्ये ऐकूया. या ठिकाणी हा भाग जो आहे याला आपण स्वल्प विराम घेऊया आणि पुढल्या भागामध्ये याचा पुढचा भाग काय झाला आहे तो आपण ऐकूया. श्रीराम समर्थ. श्रीराम. या भागाची सेवा महाराज मी आपल्या चरणी अर्पण करतो, तिचा स्वीकार करावा. कळत न कळत जर चूक झाली असेल तर क्षमा करावी आणि या आमच्या सर्वांच्याच सेवेचा आपण स्वीकार करावा आणि अशी सेवा आमच्याकडून आपण करून घ्यावी ही विनंती आपल्या चरणी आहे. श्रीराम समर्थ. श्रीराम. या सेवेवरती जर आपल्याला काही सांगायचं असेल, काही बोलायचं असेल, काही ॲडिशन करायचं असेल तर आपण जरूर करू शकता. श्रीराम समर्थ. श्री